केला असणारा अभंग आळंदी निवासी माऊलींचा असणारा हा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे। या अभंगाच्या बाबतीमध्ये माऊली वर्णन करतात, याती कुळ माझे गेले हार पोणी। एका गवळणीचं असणारं वर्णन करतात। ती गवळण म्हणते, मी मात्र माझे जे कुळ आहे का नाही, त्या कुळाच्या बाबतीमध्ये मला मात्र विसर पडलेला आहे। कशामुळे विसर पडला? श्री रंगा वाचुनी आणूने। मला जर या ठिकाणी भक्ती भाव भजन आवडण्याच्या बाबतीमध्ये जर कोण असेल तर एक फक्त असणारा श्रीरंग आहे। त्या गवळणीला अनेक लोकांनी सांगितलं, आता बस झालं देवाची पूजा भक्ती वगैरे, आता बंद करे सगळं। ती म्हणजे तुम्ही किती जरी मला शिकवलं का नाही, हे मात्र कधी सुद्धा आता बंद पडणार नाही। का? किती ओ शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रातलीये। दुसऱ्या गोपिका इतर असणारी माणसं वगैरे समजावून सांगतात, त्या भगवंताकडे असं काय आहे, संसारामध्ये एक भोग नाही, 8 प्रकारचे असणारे भोग आहेत। अष्टभोग भोगणी, एक भोग नाही, 8 प्रकारचे असणारे भोग आहेत। ते भोग भोगायचे काय पडलेलं आहे त्या देवाच्या बाबतीमध्ये? तिनं सांगितलं, अष्टभोग भोगणे माते नाही चाड। म्हणजे मला त्या भोगाच्या बाबतीमध्ये मला मात्र आवड नाही। मला जर आवड कशाची असेल तर फक्त भक्ती प्रेम गोड येईगे माये। मला फक्त जर आवडत काय असेल या ठिकाणी तर फक्त देवाची असणारी भक्ती आवडते। आणि शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे, बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिवाळा। माझ्या जीवाचं जीवन जिवाळा सगळं जीवाचा असणारा जो प्राण जर कोण काय असेल तर फक्त देव आहे। काही केल्या वेगळा न वेगे माय। तुम्ही किती जरी मला देवापासून अलग करण्याचा प्रयत्न केला, मी मात्र अलग होणारी नाही, असा अभंगाचा सरळ असणारा भावार्थ। विडावा आजची असणारी कीर्तनरूपी सेवा कैलासवासी वैकुंठवासी सुभाष शिवराम गवळी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे। आणि दुसरा एक भाग म्हणजे 7 दिवसापर्यंत या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणाची असणारी कथा झाली। या कथेच्या बाबतीमध्ये सांगता म्हणून सुद्धा आजचं असणारं कीर्तन काल्याच्या स्वरूपामधली असणारी सेवा आहे। ही सेवा सादर करणारी जी मंडळी आहेत, भाऊ शेषराव शिवराम गवळी, बहीण जनाबाई भागीनाथ मोरे चिकलठाणा, पत्नी गंगा भागीरथी, शकुंतलाबाई सुभाष गवळी, 2 सुपुत्र सचिन सुभाष गवळी आणि महेंद्र सुभाष गवळी, 2 कन्या मंगल दीपक कावडे चिकलठाणा, संगीता अंकुश फाळके गवळी शिवरा, 2 सुना सोनू सचिन गवळी, प्रणाली महेंद्र गवळी, नातू आयुष सार्थक पियुष नाथ श्रीशा, आराध्या मानसी, समस्त गवळी परिवार, गावातील संपूर्ण लहानथोर मंडळी पाहुणी मंडळी सगळ्याच्या सहकार्यातून आजची असणारी कीर्तनरूपी सेवा आणि अन्नदानाची सेवा। विडाला विडाला आजची जी कीर्तनरूपी सेवा आहे, या कीर्तनाच्या बाबतीत जर वर्णन करायचं तर मूळ जर कारण जर काय असेल, भागवताचं आयोजन होण्याला कारण पहिलं सांगितलेलं आहे। या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी सुभाष शिवराम गवळी यांचा प्रथमी तलाचा असणारा जो काही भाग आहे तो संपल्याच्या नंतर 1 वर्षाच्या बाबतीमध्ये वर्ष श्राद्धाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराणाची असणारी कथा झाली। नंबर 2, या वर्षीच्या बाबतीमध्ये जी कथा आयोजित करण्यात आलेली आहे, या कथेचं मार्गदर्शन किंवा ही जी कथा आणि कीर्तन आहे याचं खरं कारण सांगितलं झालेलं आहे फक्त स्मरण। स्मरण शब्दाचा अर्थ असा होतो आठवण। गेल्या वर्षीचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि या वर्षीचा
प्रथम असणाऱ्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. बोलत असताना आपण द्वितीय पुण्यस्मरणाचा म्हणतो, पण वर्षश्राद्ध वेगळं आणि पुण्यस्मरण वेगळं. गेल्या वर्षीचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आणि या वर्षीचा कार्यक्रम म्हणजे 1 वर्षाचा असणारी जी भूमिका आहे, 1 वर्षाचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर 1 वर्षाला त्या तिथीला त्यांची काढलेली आठवण. विडाला विडाला इथं आठवणच काढायची असेल तर आठवण कुणाची काढायची ती अगोदर आहे का? जेने हा जीव दिला दान. आठवण कुणाची काढायची? ज्यानं संपूर्ण हे शरीर आपल्याला दान म्हणून देऊन टाकलं. नंबर 1 ला त्याची आठवण करायची. म्हणजे कुणाची? पंढरीश परमात्म्याची नंबर 1 ला. नंबर 2 ला आठवण कुणाची करायची? तर या ठिकाणी साधू संतांची आठवण करायची. कशा करता? मार्ग दावोनी गेली आधी दयानिधी ते संत दयानिधी संत या आठवणीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं, 2 वर्षाचा कालावधी निघून गेलेला. तुम्ही पाठीमागे जर थोडस वळून बघितलं ना, तर 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला 2 क्षणासारखा वाटेल, पण 2 वर्षाचा कालावधी निघून गेलेला आहे. ही वेळ जी आहे ना, ही वेळ मात्र कुणाकरता थांबलेली नाही. कुणी एखाद्या वेळेस असं म्हणा सूर्याला, देवा माझं थोडस काम राहिलं, जरा 5 मिनिट थांब बरं. तो थांबतो कुणाकरता? कुणाकरता सुद्धा असणारा तो थांबत नाही. ही जी वेळ आहे ना, वेळ कुणाकरता थांबलेली नाही, पण कालावधी मात्र इतका भरपूर निघून गेलेला आहे. 2 वर्षाचा कालावधी निघून गेलेला आहे. आणि या वर्षीच्या बाबतीमध्ये पुण्यस्मरणाचा असणार हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं तर हा कार्यक्रम करत असताना नंबर 1 ला या ठिकाणी यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात अगोदर जर नातं कुणाचं येत असेल तर अगोदर ते भावाचं नातं येतं नंबर 1 ला. नंबर 2 ला जर नातं कुणाचं येत असेल तर ते बहिणीचं असणारं नातं येतं. नंबर 3 ला जर नातं कुणाचं येत असेल तर ते पत्नीचं नातं येतं. नंबर 4 ला जर नातं कुणाचं येत असेल तर मुलाचं येतं. नंबर 5 ला कन्येचं येतं. नंबर 6 ला सुनांचं नातं येतं. आणि नंबर 7 ला असणारा नातवांचं असणारं कार्य येतं. म्हणजे सगळी जी असणारी जी भूमिका आहे का नाही, हे सगळे मिळून असणारे ते कार्यक्रम करतात. महाराज या दिवशी या ठिकाणी प्रत्येक जण माणूस त्यांच्या सेवेच्या बाबतीमध्ये हजर आहे. विडाला विडाला घरची मंडळी तर कार्य करतातच करतात, पण यांच्यासोबत ज्यांचा ज्यांचा संबंध आलेला आहे ते सुद्धा माणसं या ठिकाणी सेवा करतात. थोडस विचाराच्या बाबतीमध्ये बोलतो. तात्या इथं आहेत, अशोक भाऊ आहेत, घरची मंडळी तर आहेच आहे, पण ही गावातली जी मंडळी आहे यांचं सुद्धा यांच्यासोबत एक नातच आहे. पाहुणे मंडळी इथं आलेत, यांना काही कामं नाहीत का? कामं आहेत, पण खरं सांगू त्यांच्या स्वरूपामध्ये एक सुद्धा सेवाच आहे. आपलं काम धंदा सोडून द्यायचं आणि त्यांच्याकरता 2 तास इथे येऊन बसायचं, ही सुद्धा एक सेवाच आहे बरं का, सेवाच. इथं नातवंड असतील, बाहेरचे येणाऱ्या माणसानं जर सहज पाणी जरी मागितलं तरी नातवंड काय करतात? पाणी आणून देतात. म्हणजे ते नातवंड सुद्धा आलेल्या माणसाची सेवाच आहे. इथं चटई टाकण्याचं कार्य असेल, मृदंगाला कणिक देण्याचं कार्य असेल, चहा देण्याचं असेल, म्हणजे प्रत्येक माणूस त्यांच्या सेवेमध्ये आहे. विडाला विडाला
जो मरण पावलेला जीव आहे कोणत्या स्वरूपामध्येही तो आता हजर आहे हे मात्र कुणाला सांगता येणार नाही बरं का. फक्त जीव मात्र कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये असणारा तो येतो, अन्नप्रसाद सेवन करतो आणि असणारा तो निघून जातो. पण जात असताना ज्यांच्या प्रीत्यर्थ कार्यक्रम केलेला आहे त्यांना मात्र आनंद होतो, नवे नवे देवाला सुद्धा आनंद होतो. तयाचा हरे कार्यक्रम करत असताना सगळ्या मंडळीचं असणाऱ्या या ठिकाणी सहकार्य आहे. अहो महाराज, इथं कुणाकुणाचं सहकार्य आहे विचार करा. हरिपाठ 5-6 वाजता सुरू होतो, सगळं घरदार वगैरे सोडून देऊन महिला वगैरे या ठिकाणी येतात. म्हणजे हे सुद्धा एक सेवाच आहे का नाही? काहीतरी संबंध आहे, ओळख आहे, परिचय आहे, गावातले आहेत, याच्या बाबतीमध्ये सुद्धा असणारी एक सेवाच आहे. हरिपाठाला पुन्हा कथेला म्हणजे एक प्रकारची असणारी ही सेवा आहे. मुलांनी सुद्धा या ठिकाणी पहिलीच माझी असणारी कीर्तनरूपी सेवा अशी आहे, तुम्हाला सांगतो. भागवत कथा अनेक झाल्या, पण एका ठिकाणी एका व्यक्तीच्या प्रीत्यर्थ ही माझी पहिलीच असणारी कथा आहे बरं का. नाही तर एकदाच कथा होते, परत मात्र कथा मात्र होत नाही. पण आणखी 1 वर्ष परत या ठिकाणी कथा होणार आहे. विडाला विडाला आणखी थोडस माफी मागून बोलतो. एवढा जरी आपण कार्यक्रम जरी करत असाल, लक्ष करा, एवढा जरी कार्यक्रम आपण करत असाल तर महत्वाची गोष्ट बोलतो, या परिवाराच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रीत्यर्थ होणारा जो खर्च आहे या परिवाराचा तो खर्च नाही. लक्ष देऊन ऐका बरं का मी काय बोलतो ते. त्याचं कारण एक आहे, कुठलाही बाप झाला आणि कुठली आई जरी झाली तरी त्याचं वर्णन केलं आहे. आपल्या आई वडिलांना मुलाकरता 1 एकर 2 एकर 4 एकर काहीतरी कमवूनच ठेवलेलं आहे, काहीतरी कमवून ठेवलेलं आहे. आणि आपण करून करून काय करतो खर्चाच्या बाबतीमध्ये, मोठा कार्यक्रम म्हणलं तर लाख रुपये, पण 1 एकरची किंमत जर आता जर वर्णन जर करायची म्हटलं तर 20 लाख 25 लाख 40 लाखापर्यंत आहे. आता कोटीकडे गेली बरं का. आता आपण किती खर्च करतो त्या मानानं जर विचार केला तर काही आपण खर्च करत नाही. की खरी जर या ठिकाणी असणारी जर भूमी जर कोणाची असेल ना, हे सगळं त्यांचंच आहे आणि त्यांच्या करताच आपण अर्पण करणे. विडाला विडाला आई असेल, वडील असेल, आपल्या मुलाबाळाच्या बाबतीमध्ये प्रॉपर्टी कमवत असताना स्वतःचा कधी विचार करत नाहीत. फक्त एकच त्यांचा उद्देश असतो, फक्त आपल्या मुलाकरता काहीतरी पाठीमागं कमवून मात्र ठेवणे. एका प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे, बाप करी जोडी लेकराची शेवटच्या क्षणापर्यंत बापाची इच्छा जर कुठली असेल, फक्त आपल्या मुलाकरता प्रॉपर्टी कमवून ठेवणे
आणि त्याचं आयुष्य एकदम चांगल्या आनंदामध्ये गेलं पाहिजे, एवढीच एक बापाची एक अपेक्षा असते. बापाचं किती प्रेम असतं याच्याकरता एक दृष्टांत सांगतो पुढे चलतो. दृष्टांत असा दिलेला आहे, तुम्ही टीव्हीवर वगैरे मालिका पाहिलेली असेल, त्या मालिकेमध्ये एक सुंदर असणारं चित्रण केलेलं आहे. ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्रजींनी धनुष्याला बाण लावला आणि तो बाण मारला वालीला. दृष्टांत आहे का बरं का? वालीला बाण मारला आणि बाण मारल्याबरोबर वाडी असा धाडक असा खाली पडला जमिनीवर. तारा आली, तारेनं सुद्धा रडण्याकरता सुरुवात केली. मुलगा अंगद आला, त्यानंही रडण्याकरता सुरुवात केली. सुग्रीव आला, त्यानंही रडण्याकरता सुरुवात केली. शेवटच्या वेळेला अनेक प्रकारामध्ये देवानं समजावण्याकरता सुरुवात केली आणि शेवटी देवानं सांगितलं, बाबा तुझी मरणाची वेळ आता 2 मिनिटांमध्ये फक्त टायमिंग शिल्लक राहिला, तुला काही मागून घ्यायचं असेल तर मागून घे. त्यानं काय मागण्याकरता सुरुवात केली ऐका. आपण जर देवाकडे मागणीच्या बाबतीमध्ये जर गेलो तर काय मागतो ते ऐका. गृही व्हावे धन धान्य. काय मागतो आपण देवाकडे? बस मुलगा मागत असाल, कन्या, शेतामध्ये पीक, संपूर्ण ऐश्वर्य देवाकडे मागतो. पण इथं बापाचं वर्णन केलं आहे. देवाकडे मागणी मागत असताना काय मागणी मागितली ऐका. वालीनं सांगितलं, देवा मला तुमच्या बाबतीमध्ये मोक्ष नको, मला फक्त माझी एकच इच्छा आहे, फक्त माझी एक इच्छा आहे. आता माझा मृत्यू झाला ना, शेवटच्या क्षणाला मला आठवण जर कोणाची येत असेल तर माझ्या मुलाची आठवण येते. का? त्याचं कारण एक आहे, माझ्या पाठीमाग नंतर माझ्या मुलाचं नेमकं कसं होईल एवढी एक माझी अपेक्षा आहे. देवानं बोलण्याकरता सुरुवात केली. वाली काय तुझी अपेक्षा आहे? देवा एकच माझी विनंती आहे, तुम्ही राजा रावणाच्या सोबत असणारं युद्ध खेळणार आहेत, तुमच्या सैनिकामध्ये माझ्या मुलाला असणार भरती करून घ्या. एवढंच नाही, ज्या ज्या वेळेला माझ्या मुलावर संकट येईल पुढे थांबून आणि पाठीमागं थांबून माझ्या अंगदाचं असणारं संरक्षण करा. महाराज शेवटच्या क्षणाला बापानं मोक्ष मागितला नाही, कल्याण करण्याकरता मागणी जर कुणाकडे मागितली असेल तर प्रभू श्री रामचंद्राकडे आपल्या मुलाचं कल्याण व्हावं याच्याकरता मागणी मागितली. बिडाला आणि या बापाच्या बाबतीमध्ये वर्णनच केलेलं आहे. आचार्यो ब्रह्मणो मूर्ती पिता मूर्ती प्रजापते. बापाच्या बाबतीमध्ये जर मूर्तीचं वर्णन जर करायचं म्हटलं ना तर बाप साक्षात प्रजापतीची असणारी मूर्ती आहे. त्या प्रजापतीमध्ये 2 वर्णन केले आहेत. ब्रह्मदेवालाही प्रजापती म्हणतात आणि नंबर 2 दक्ष प्रजापतीला सुद्धा प्रजापतीच म्हणतात. म्हणून या ठिकाणी बाप जरी आपल्याला दिसण्याकरता साधारण असेल तर ती मूर्ती मात्र साक्षात ब्रह्मदेवाची मूर्ती आहे, प्रजापतीची मूर्ती आहे. विडाला विडाला द्वितीय पुण्यस्मरणाच्या बाबतीमध्ये असणारी ही कीर्तन रूपी सेवा आहे. या ठिकाणी अनेक प्रकारांना जरी बोलायचं म्हटलं तर ती कालावधी असणारा आपला कमी पडेल, जेवढं बोलावं तेवढंसं कमी आहे महाराज. पण समयो जाना पावसाचं असणारं वातावरण आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी सेवा आटोपते घेण्याचा असणारा प्रयत्न करणार आहे. आज एक म्हणजे पुण्यस्मरणाचा असणारा भाग आहे आणि दुसरी म्हणजे काल्याची रूपी असणारी कीर्तन रूपी सेवा आहे. म्हणून अगोदर आपण काय करू, पुण्यस्मरणाच्या बाबतीत मी थोडंसं चिंतन केलेलं आहे. आता काल्याच्या कीर्तनाकडे थोडंसं आपण या ठिकाणी वळू. विठोबार कुमारी
या काल्याच्या कीर्तनाच्या बाबतीमध्ये इथं जो अभंग घेतलेला आहे तो अभंग आहे. माऊलींच्या बाबतीमध्ये असणारा हा अभंग आहे. आणि या अभंगाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला माझ्याकडून एक चुकून शब्द गेला. अभंग घेतला एक आणि सुरुवातीला म्हणत असताना मी काय म्हटलं, कोणी एक भुलली नारी. काही लोक म्हणतील महाराज ते भानावर नाहीत का? आहे. पण काय झालं, कीर्तनाला अभंग घेण्याच्या अगोदर मला 2 आमंत्रण या अभंगा करता आलते. त्याच्यामुळे माझ्याकडून थोडंसं तसं झालं बरं का. कुणाचं मत असं होतं, कोणी एक भुलली नारी घ्या अगोदर ठरलं होतं आणि त्याच्यानंतर हा अभंग ठरला. मला असं वाटलं की तोच अभंग घेतला पाहिजे. ऐका, अभंग आहे माऊलींच्या बाबतीमध्ये. या अभंगामध्ये वर्णन असं केलेलं आहे, एक गवळण म्हणते माझी जी याती आहे का नाही आणि माझं जे कुळ आहे या ठिकाणी सगळं असणार मी हरपून गेले आहे. याती कुळ माझे गेले हारपुणे. याती शब्दाचा खरा जर अर्थ कोणता असा होत असेल तर याती शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे जात. लक्ष करा, याती शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे जात. पुढे शब्द वापरलेला आहे याती कुळ. कुळ शब्दाचा अर्थ नेमकं तुमचं कुळ कोणतं त्या कुळाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. अनेक स्वरूपामध्ये आपल्या बाबतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे. आपलं कुलदैव आणि कुलदेवी याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. इथं ती गवळण म्हणते माझं कुळ पण हरपून गेलं आणि नंबर 2 ला माझी जात सुद्धा असणारी हरपून गेली. पण हे कशानं हरपते हो, त्याला एक दृष्टांत दिलेला आहे. जात आणि कुळ जर हरपून जर आपल्याला जर टाकायचं असेल तर याच्याकरता फक्त देवाचं भजन करा. तुमची जात ही कोणी म्हणजे विचारणार नाही आणि कुळ सुद्धा तुमचं कोणी विचारणार नाही. याला दृष्टांत दिलेला आहे. आळंदीच्या माऊलींच्या सोबत जर पंढरपूरला जर तुम्ही निघालात तर रस्त्यानं तुम्हाला किती लोक विचारतात तुम्ही कोणत्या जातीचे आहेत विचारलं. अहो एक जात नाही 18 पगड जाती आहेत. पण कोणी म्हटलं का तुम्हाला तुम्ही कोणतं गाव कोणत्या जातीचे वगैरे? अजिबात नाही. त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. देवाचं चिंतन साधू संतांचं चिंतन जर केलं तर आपलं कुळ मात्र त्या ठिकाणी असणार विसरून आपण जातो. त्याला आणखी दृष्टांत दिलेला आहे. जर देवाचं भजन साधू संतांचं भजन जर केलं तर देव काय करतो त्याचा मात्र अंगीकार करतो. त्याला मात्र असं बाजूला मात्र असणार टाकत नाही. याला एक दृष्टांत देतो आणखी. पंढरपूरला गेल्याच्या नंतर विठ्ठलाचं दर्शन घेण्याच्या अगोदर त्याच मंदिरामध्ये अगोदर तुम्हाला दर्शन घ्यावं लागतं ते म्हणजे कानोपात्रेचं. तिचं जात ही तुम्हाला सांगता येणार नाही आणि कुळही तुम्हाला सांगता येणार नाही. पण देवाच्या अगोदर दर्शन कुणाचं आहे? कानोपात्रे. त्याचं कारण सांगितलेलं आहे. तिचं जात आणि कुळ जर हरपून कशामुळे गेला असेल तर केवळ तिनं भजन केलेलं आहे फक्त विठ्ठलाचं. म्हणून महाराज आपलं सुद्धा जात कुळ गोत्र सगळं जर विसरून जायचं असेल, देव स्वरूपच व्हायचं असेल तर फक्त विठ्ठलाचं भजन करायचं. Oh
जातीच्या बाबतीमध्ये काही दृष्टांत दिलेला आहे. काही जाती तुम्हाला सांगतो. ज्यांनी ज्यांनी देवाचं भजन केलं त्यांची जात मात्र पवित्र झाली ना अग्रेसर झाली. आज त्यांचं नाव जर घेतलं ना तर नाव घेतल्याच्या नंतर सगळे पाप आपले जळून जातात. ऐका, पहिलं नाव सांगितलेलं आहे शकुंतला सूत कर्णशृंगी व्यास यांच्या नामे नाश पातक असे. ज्यांनी ज्यांनी वाचन केलं का नाही, वाचन केल्याच्या नंतर लक्षामध्ये येईल की ही शकुंतला कोण आहे. ऐका, शकुंतलेची आई, तिचं वर्णन जर करायचं म्हटलं तर मेनका ही एक अप्सरा आहे. वडिलाचं वर्णन करायचं म्हटलं तर विश्वामित्र नावाचे ऋषी आहेत. आणि अशाच्या बाबतीमध्ये तिचा जन्म झाला. पण महाराज, जन्म झाल्याच्या नंतर त्या शकुंतलेचं नाव आज ग्रंथामध्ये तागायत आहे. तिचं नाव जर घेतलं तर माणसाचा उद्धार होतो. म्हणजे कानोपात्रा तशीच, नंबर 2 ला शकुंतला सुद्धा तशीच. ऐका, शकुंतला सूत कर्णशृंगी व्यास. नंबर 2 ला भाग सांगितलेला आहे सूत महर्षी. आपण जी भागवताची कथा ऐकली ना, नैमिषारण्यामध्ये सूत महर्षीने ती कथा असणारी सांगितलेली आहे. आईचं कुळ वेगळं आणि वडिलाचं कुळ मात्र वेगळं. पण यांचं जर त्या सूत महर्षीचं नाव जर घेतलं ना तर आपले सुद्धा पाप असणारे जळून जातात. पुढं भाग सांगितलेला आहे कर्णाचा. कर्णाचा सुद्धा भाग असाच आहे. कर्णाच्या बाबतीमध्ये वडील जर सांगायचे म्हटलं तर सूर्य भगवंत वडील आहेत आणि आई कोण आहे, कुंती आहे. तरी सुद्धा त्या कर्णाचं नाव जरी घेतलं ना तर आपला मात्र उद्धार होतो. लोक म्हणतील एखाद्या वेळेस यांचं कुळ बरोबर नाही ना, आम्ही जर त्यांचं नाव घेतलं तर आमचा उद्धार होईल का. ऐका, त्या सगळ्या जणांचा अंगीकार जर कोण केला असेल तर सगळ्या जणांचा अंगीकार केलेला आहे देवानं. आणि एकदा जर देवानं जर अंगीकार केला रे केला तर त्याच्या बाबतीमध्ये पुन्हा मात्र दुसऱ्या लोकांना बोलण्याचीच गरज नाही. का, त्यांचा अंगीकार देवानं केलेला आहे. निंद्यते हि ते वंद्यते निंद्यते हि ते एक सोपा दृष्टांत देतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. आता पावसाचं वातावरण आहे. पाऊस जर जास्त पडण्याकरता जर सुरुवात झाली, आता प्रत्येक गावाच्या शेजारचं जे वातावरण आहे का नाही ते स्वच्छता आहे बरं का. पण जुना काळ कसा असायचा माहितीये, गाव सुरू झालं रे झालं 1 किलोमीटर पासून कळलं ना आता. हा, आणि महाराज असा पाऊस पडावा आणि माणसं त्या रस्त्यानं चलत यावी. कशा करता, एवढी घाण. आता हे वातावरण चांगलं आहे. माझा दृष्टांत आहे का, पाऊस असा पडल्याच्या नंतर तेवढी असणारी घाण रोडच्या साईडला जी असणारी जी काही नाले आहेत ना त्याला लागली अगोदर. नंबर 2 ला ओढ्याला लागली. नंबर 3 ला छोट्याशा नदीला लागली.
आणि त्या नदीला लागल्याच्या नंतर चालत 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 असताना ती समुद्राला जाऊन मिळाली. बोला, समुद्र म्हणजे कोण आहे माहिती? समुद्र म्हणजे माझा पंढरीश परमात्मा आहे. याला एक प्रमाण देतो. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. म्हणजे एकता आपण कुठल्या कुळामधले आहेत, कुठल्या जातीमधले याचा मात्र विचार करण्याची गरज नाही. जातन कुळ जर आपल्याला हरपून जायचं असेल तर फक्त विठ्ठलाचं भजन करणं मात्र गरजेचं आहे. म्हणून सगळ्या जणांना एकदा विनंती करतो बरं का, इथं आपण श्रद्धांजली वाहण्याकरता आलेले आहेत, त्यांची आठवण काढण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. एक माझी विनंती आहे, सगळ्या जणांनी त्यांचा उद्धार होण्याकरता एकदा सगळ्यांनी भजन करायचं बरं का. आता टाळी वाजून ताड बसा थोडस. हरी विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणून गवळण बोलण्याकरता सुरुवात करते. याती कुळ माझे गेले हार कोणी. कशामुळं? याती कुळ माझे गेले हार कोणी, याती कुळ माझे गेले हार कोणी, याती कुळ माझे गेले हार कोणी. याची मुलं माझे गेले हार कोणी.
त्यांनी सुंदर असणार प्रमाण दिलं या ठिकाणी. एक दृष्टांत सांगतो मी, लक्षात राहील आपल्या. एक प्रश्न विचारतो, त्याचं बरोबर उत्तर द्या बरं का. आता म्हणजे तुम्हाला पण, आम्ही तर काय कीर्तन करायला होत, पण तुम्हाला पण थोडीशी बुद्धीला थोडी चालना पाहिजे. सांगा, सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर किंवा स्नान केल्याच्या नंतर माकडाचं नाव घ्यावं का नाही घ्यावं? चांगला विचार करा बरं का. तुमच्या करता प्रश्न आहे. रात्री सुभाष भाऊ मुलाला चांदीचं नाणं द्यायचं, आता 2 द्यायचे ना. आता ऐका, सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर स्नान जर केलं तर माकडाचं नाव घ्यावं का नाही घ्यावं? माहित नाही तुम्हाला? ऐका, घ्यावं का नाही घ्यावं? बरोबर ना. आता एकाच थरावर थांबा बरं का. माकडाचं नाव घ्यावं का नाही घ्यावं? हा, ऐका, अगोदर प्रमाणाच्या बाहेरचं थोडस बोलतो. सकाळी झोपेतून जर उठलात, स्नान वगैरे जर केलं, तर असं एक वर्णन केलेलं आहे, सकाळी उठल्याच्या नंतर स्नान केल्याच्या नंतर माकडाचं नाव घेऊच नाही, अजिबात घेऊ नये. आता पक्क लक्षात ठेवा बरं का. आता माकडाचं नाव घ्यावं का? आता तरी बोला, घ्यावं का नाव? घेऊ नये. ऐका, आणि आणखी एक जणाचं नाव घेऊ नये. जो देवाची भक्ती करत नाही त्याचं नाव घ्यावं का? त्याचंही नाव घ्यायचं नाही, त्याचं कधीच नाव घ्यायचं नाही, अजिबात नाही. लोक काय करतात, साधू संतांचं चिंतन करत नाहीत, जो अभक्त आहे त्याचं वर्णन जास्त करतात, त्याचं तर नाव कधीच घ्यायचं नाही. 2 भाग सांगितलं. सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर माकडाचं नाव घ्यायचं नाही, आणि नंबर 2 ला अभक्ताचं नाव घ्यायचं नाही. आता लक्षात आलं ना तुमच्या? आता त्याच्या पुढला आहे का? आता हनुमंतराय माकड आहेत का कोण आहेत? आता ऐकावर का थोडस ऐका, मला काय तुम्हाला पटवून द्यायचंय ते. हनुमंतराय कोण आहेत? वानर, माकड म्हणा आता तुम्ही, बरोबर ना? हा, मग हनुमंतरायाचं नाव घ्यावं का नाही घ्यावं? मग आता सांगा, माकडाचं नाव घ्यावं का नाही घ्यावं? अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं, नाव घेऊच नाही. आणि पुन्हा काय सांगता तुम्ही, हनुमंतरायाचं नाव घ्यावं. आता याचे 2 उत्तर सांगतो, ऐका. एक माकड आहे त्याचं नाव घेऊच नका. मी काय बोलतो लक्ष करून ऐका. एक माकड आहे, त्या माकडाचं नाव घेऊच नका, कारण ते माकड देवाची भक्ती करत नाही, त्याचं नाव घेऊ नका. लक्षात आलं ना? त्या माकडाचं नाव घेऊच नका. पण माझ्या हनुमंतरायानं भक्ती जर कोणाची केली असेल तर प्रभू श्री रामचंद्रजीची भक्ती केलेली आहे, म्हणून हनुमंतरायाचं नाव मात्र घ्या. या दृष्टांतामधून असं वर्णन केलं आहे. तसं हनुमंतरायाची जातीचा जर विचार जर करायचा म्हटलं तर माकड जात आहे. लक्षात आलं ना? त्यांचं नाव घेऊ नये, पण त्यांनी केलं काय? आईनं एकदा उपदेश केला की तुझी जन्मदात कोपीन असणारी जी काही कासोटी आहे ना, तुझे गुरु आणि देव ओळखतील, तिथून पुढलं भक्ती मात्र तू त्यांची करायची. आणि तेवढे ओळखल्याच्या नंतर तिथून पुढे जर हनुमंतरायाने जर भक्ती कुणाची केली असेल तर फक्त प्रभू श्री रामचंद्रजीची भक्ती केली. त्याचं कारण सांगितलेलं आहे.
फक्त भाग मला एवढा सांगायचा आहे. हनुमंतरायाची जात आणि कुळ कशामुळे जर संपला असेल तर त्यांनी भक्ती कुणाची केली? फक्त प्रभू श्री रामचंद्रजीची असताना भक्ती केली. म्हणून या ठिकाणी माऊली वर्णन करतात, याती कुळ माझे गेले हार कोणी, श्रीरंगा वाचोनी आणूने. जो भगवंताची भक्ती करतो त्याला तुम्ही असं किती समजावून सांगा, अरे बाबा भक्ती बंद कर बंद कर, ती गवळण म्हणते मला किती जरी तुम्ही शिकवलं का नाही तर त्याचा मात्र काही उपयोग होणार नाही. किती शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रातली. शिकवण्याच्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे. ज्या माणसाचं वय 65 वर्षाचं झालेलं आहे त्यानं जर विचार केला, या ठिकाणी मृदंगाचार्य चांगला मृदंग वाजवतात, आता आपण सुद्धा काय करू, चांगला मृदंग वाजवू. वय किती आहे? 65 वर्षाचं. आणि त्यांनी जर क्लास जर लावले ना चांगल्या गुरुकडं, तर त्या गुरुनं यांना किती जरी बोलत देऊ द्या आणि किती जरी समजून सांगू द्या, शिकणारा म्हणतो आता महाराज तुम्ही किती जरी मला शिकवलं का नाही त्याचा काही उपयोग होणार नाही. किती शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रातलीये. आपल्याला सुद्धा जर रंगायचं असेल ना, फक्त हरीच्या रंगामध्ये असणार त्या ठिकाणी रंगायचं.